तुमचे जे प्रश्न असतील तुम्ही ते त्याला विचारू शकता. तो पुण्या परिस्थितीतून गेला, त्यानं कसा अभ्यास केला तुम्हाला तो सांगतेच. तर मला एक वेळा सांगितलं होतं की सर ते तुम्ही कसे कारण सांगता, तुम्ही कारण सांगता की नाही आले नाही की उशीर झाला की तुम्हाला विचारतो की मी काय उशीर कोण झाला. तर मला एक कारण सांगितलं होतं, सर मीच भाकर टाकत जा, ते भाकर टाकून एसटी चालली जात जाय म्हणून मला उशीर झाला. ते एक कारण मला आठवते. तर कोणत्या परिचय करून दे. माझं नाव आहे विशाल लांडे, कवठ्याचा राहणारा, जालना पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल आहे. 2016च्या बॅचमध्ये मी लागलो. म्हणजे सरच्या क्लासला मी 2014 पासून तयारी केली. म्हणजे नवीन नवीनच सरचे क्लास लागले होते 2014. त्याच्या आधी दुसरे क्लास केले होते, त्याचं काही जमलं नाही. मग सरच्या इकडे आलो. सरनं पहिले आल्याबरोबर सांगितलं की प्रॉब्लेम आहे भरपूर, पैशाचा प्रॉब्लेम आहे, घरची अडचणी आहे, आई वारलेली आहे, म्हणजे परिस्थिती नाही आहे बाबा क्लास करून घ्यायची, तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं. सरनं डायरेक्टली म्हणजे बिना फीचं सरनं करून घेतलं ॲडजस्ट. म्हणजे सतत मग 1.5 वर्षापर्यंत मी सरचे क्लास फ्रीमध्येच केले. काही गरज नाही पडली, सर म्हणत होते काही आवश्यकता नाही तुझ्याकडून फीची. म्हणजे माणूस पाहूनच हे करत होते सर. म्हणजे बा आहे याच्यामध्ये काहीतरी, असं काही व्यर्थ नाही आहे म्हणून येत होतो डेली. म्हणजे कुठलीही भरती आली, ITBP, BSF, सगळ्या पुढच्या भरतीसाठीच मी फक्त अप्लाय करत होतो. कारण की इंडियन आर्मीचं हे घुसलेलं होतं आगा, बाबा आपल्याला ते इंडियन आर्मीचीच वर्दी पाहिजे. आर्मीच्या भरतीत 2014 त्याच वर्षी कटलो होतो ग्राउंडमध्ये, म्हणून आर्मीच डोक्यात घुसून गेली. त्याच्यानंतर मी प्रयत्न अजूनही करतच राहिलो. ग्राउंडची प्रॅक्टिस, आर्मीत रनिंग कटलो म्हणून बस रनिंगच करायची, हा एक टार्गेट घेतला. डेली म्हणजे त्या आर्मीत कटलो तेव्हापासूनच रनिंग चालू केली 1 वर्षापर्यंत कंटिन्यू. घरी परिस्थिती म्हणजे खूपच डाऊन होती. आई वारली, बहिणीचे लग्न झालेले, म्हणजे घरात कोणीच नव्हते. वडील हँडिकॅप, त्याच्या पायावर टीन पडला होता काम करताना, ते घरी बसलेले. सर्व जबाबदारी आपली. 1 रुपयाची कोणाची मदत नाही, काहीच नाही. सकाळी उठायचं, 5:30 वाजता उठायचं, रनिंगला जायचं, 6 वाजता आले की 6 वाजता कामाला जायचं. कामाला दिवसभर म्हणजे परत कामाला जायचं, हे आपलं रुटीन होतं. मग 11 वाजता आले की स्वयंपाक करायचा, भाजी पोळ्या काय जशा जमत असतील आपले नकाशे करून घ्यायचे. केलं मग 10:30-11 वाजता, 11:30च्या दरम्यान एस टी कवठ्यापासून इकडे यायची. ते एस टीनं येत जा. ते एस टी कधी कधी मिस होत जाईल. विसरले म्हणून की सर याच्यामुळे लेट झालो आज, अशी परिस्थिती झालो. डेली तेच रुटीन. मग 12 वाजतापासून इकडे येऊन लायब्ररीत 1 घंटा बसायचं. तिकडे त्यावेळेस बॅच 1 वाजताची 1:30 वाजताची, म्हणजे फेमस बॅच होती पोलीस भरतीची. 1:30 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत बॅच करायची. 3:30 वाजेपासून तर ट्रेनिंग लावली होती. इंग्लिश 30, मराठी 30, 2 टायपिंग केल्या. 5:30 वाजेपर्यंत टायपिंग करायचं. 6 वाजता एस टी राहायची. परत 6 वाजता इकडून गेले, गोळाफेक, लॉंग जम्प, त्याची प्रॅक्टिस करायची 7 वाजेपर्यंत. 7 वाजता परत आपलं स्वयंपाक करायचा. 8-9 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे होत होता. घरचे कामं करत होतो, भांडे गिंडे धुणं, सगळे कामं करून घ्यायची. मग 9 वाजतापासून तर रात्रीचे 11 वाजता 12 वाजता परत सरनं केलेल्या क्लासमध्ये रिव्हिजन करायचं. रिव्हिजन झालं की डबल तीच रुटीन दिवसभराची. अकोटले आले की इकडे अहिर मोबाईल शॉपी, इकडून जायचं, होच नोटीस बोर्डवर फॉर्म पाहायचे, कोणत्यात काय निघाले काय नवीन जागा. नोकिया मोबाईल होता साधा, त्याच्यात पाहायचं रोज NMK.com वर काय काय ते अपडेट येत, ते पाहत राहायचं. डेली अशीच रुटीन चालत राहिली. त्याच्यानंतर भरती मारत राहिलो. कोणताही फॉर्म आला, RPFचा, ड्रायव्हरचा असो, कायचाही असो, बस फक्त फोर्सची वर्दी पाहिजे, हे टार्गेट. डेली आपण कोणताही फॉर्म असला, समजा आता ITBPच्या ड्रायव्हरच्या जागा निघाल्या कॉन्स्टेबल नावा, मग त्याच्यासाठी काय पाहिजे, आपल्याला लायसन्स पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर. ते 2 व्हीलर 4 व्हीलर तर पहिलेच काढून घेतलं होतं. SC मध्ये फुकट भेटते बाबा, काढून घ्यायचं. त्याच्यानंतर मग ट्रान्सपोर्टचं काढायचं होतं. म्हणजे जसं जागा निघतात तसे ॲबिलिटी तयार करायचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून कशाही टाईपनं का ना असो फोर्समध्ये घुसायचं. टायपिंग असो 30, 40, हिंदी 30 सगळं करून घेतलं फोर्समध्ये फक्त घुसायसाठी. इकडून म्हणजे मग फॉर्म भरतच राहायचे. आला इकडून तिकडून एक चान्स आला, आर्मीची रनिंग काढली.
ग्राउंड काढलं, परीक्षा म्हणजे हे झालं, सगळं झालं. फक्त मेडिकलमध्ये जाऊन डोळ्याचा पॉईंट भेटला. डोळ्याचा पॉईंट दिसत नाही आपल्याला, तुमचं पटून गेलं त्याच्यात. त्याच्यानंतर डबल मग तरी थांबलो नाही. आता आर्मीचं वय निघून गेलं शेवटी. आर्मीतून वय निघून गेलं, जीडीतून वय निघून गेलं, 22 प्रयत्न चालूच. डबल मग स्टाफ सिलेक्शन, BSF, ITBP. त्याच्यानंतर फॉर्म भरला म्हणून ITBPचाच याचा कुकचा पोळ्या करायच्या. परीक्षा पास केली, सगळं पास केलं. स्किल टेस्टमध्ये गेलो तर 5 पोळ्या करायच्या होत्या. सगळ्या करायच्या 5 पोळ्या, म्हणजे 5 इव्हेंट होते. 5 पोळ्या झाली म्हणजे शिरा, उपमा, पोळ्या, भाजी असं सगळं करून दाखवायचं होतं 40 मिनिटाच्या. जो पटकन टायमाचे कव्हर करीन त्याला जेवढे मार्क भेटून जाते असं टार्गेट होतं. काय आपल्या पोळ्या पाहिल्याबरोबर त्याने आपलं नापसंत करून टाकलं. कुठून गेलो त्याच्यातून. त्यानंतर मग तर परत एक दुसरा असंच फॉर्म भरत राहिलो. त्यावेळेस परीक्षेचा RPFची परीक्षा कधी 2013 दिली होती. ते 3 वर्षांनी त्याचं ग्राउंड आलं. त्याचं ग्राउंड काढलं. त्याच्यातही मेडिकलमध्ये डोळ्यामध्ये कटलो. RPFच्या रेल्वे पोलीसमध्ये तोही चान्स दिला. मेडिकलमध्ये फक्त डोळ्यानं आपला साथ सोडून दिला, त्याच्यामुळे काही चान्स भेटला नाही. डबल एक अजून ITBPमध्ये हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन नावाच्या पोस्टमध्ये परीक्षाही पास झालो. सगळं झालं. सरांना सांगितलं होतं की परीक्षा झालो पास. ग्राउंड तर काहीच नव्हतं आपल्यासाठी. एवढं मोठं आर्मीचं ग्राउंड काढू शकतो हे 0 आहे. परीक्षेचं याचं केलं. ITBP मेडिकलमध्ये गेलो. असे म्हणजे कुठलाच फॉर्म नाही सोडला. जवळपास 35 भरत्या मारले. दर महिन्यात म्हणजे एक भरती राहत होती. दिल्ली असो, मेघालय असो, शिलाँग असो, तिरुवनंतपुरम असो, काही असो, जायचं म्हणजे जायचं. खिशात 1 रुपया राहणार नाही आपल्या. सरळ घ्यायचे, 100 रुपये खिशात टाकायचे. रेल्वे खाली डायरेक्ट रेल्वेत जायचं. जनरल डब्यात, मागच्या डब्यात TC जर आला तिथून खाली उतरायचं, पुढच्या डब्यात येऊन बसायचं. रेल्वे आपलं प्लॅटफॉर्म यायच्या अगोदर रेल्वे जशी स्लो होते तर खाली उतरायचं आणि प्लॅटफॉर्म घेता भाता उडून आपण तिकीट वाचवायचं आपलं. तसंही दिल्लीमध्ये कसंही जरा समजा पकडले, जबलपूरमध्ये पकडलं, 2 टाईमचं जेवण दे. भरतीवर गेलतो, SSBच्या भरतीवर गेलो. काहीच नाही म्हटलं, फक्त 1 टाईमचं जेवण दे. भूक लागेल 2 दिवसापासून. 50 रुपयाचं चिवड्याचं पाकिट घेऊन जायचं आपल्या फक्त भरतीसोबत. अशा परिस्थितीतून जात जा, भरती मारायचं. म्हणजे परिस्थितीच नाही राहायचं ना. वावरात उन्हाळ्याच्या टाइमला काही कामच नाही राहत. मराठी याच्याचं काहीच कोणतंच काम नाही. 6 ते 10 पर्यंत कोणतं काम करत असतो? 6 ते 10 पर्यंत काम म्हणजे अशा टाईपचे निंदन. आता निंदन एक्झाम्पल आपण निंदायला जातो. सकाळी जर आपण निंदायला गेलो तर 11 वाजेपर्यंत, 6 ते 11 वाजेपर्यंत बिना जेवणाचा टाइम राहील. आपली ST 11:30. 10 वाजेपर्यंत काम, 10:30 वाजेपर्यंत काम मालकाला सांगायचं किंवा शिवाभाऊ काम आहे, बाया किती तास पुरवतात निंद्याची. तू म्हणे की बाया आपले काय 5 तास घेतात, तू 1 तास शिल्लक सांगे 4च्या. म्हटलं 6 तास पुरवतो, पण म्हणे 10 वाजता जाऊ दे सांगा. आपल्याला किती घाम येऊ, किती हातपाय दुखो, पाठ दुखो, काही हो, 6 तास पुरवायचे. 10 वाजताच्या अगोदर यायचं. ST पकडायची टार्गेट आपण. कारण की 10 वाजता तिथून सुटल्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायला लागेल ना. हा एक टार्गेट होतो ना. कारण की जर 10 वाजता पोहोचलो नाही तर स्वयंपाकाचं टार्गेट होते. मग आपण जर कदाचित समजा 11:15 दरम्यान पोहोचलो, कधी पोळ्या करून घ्यायचे, काय करून घ्यायचे, पटकन करून घ्यायचं. नाही जर भाजीला वेळ भेटला नाही तर हे होती आपली मिरची पावडरमध्ये तेलही टाकायचे पैसे नाही राहायचे माझं. म्हणजे 5 रुपयाचं तेल जरी आणायचं असलं तर ते टाकायची परिस्थिती नव्हती. म्हणून आपल्या त्याच्यात पाणी टाकायचं, पोळीले मस्त लावायचं, त्याचा रोल करून खायचा. तूच आपला पिझ्झा आणि तूच आपलं बर्गर त्यावेळेस. होतं आपलं आयुष्य. ही भरती कशी काय मारली म्हणजे? हे भरती असंच पोलीस भरतीचं. मग आता आर्मीतून वय निघालं, GD मधून गेलो, ट्रेडमॅनमधून गेलो. आर्मीचं तर स्वप्न आपलं केलं. स्टाफ सिलेक्शनमध्ये खूपच मार्क कमी पडले होते. 48च पडले होते. 48वरच लिस्ट लागली होती. काही जमलं नाही. त्याच्यात त्याच वर्षी कॉन्स्टेबल GD आपल्या महाराष्ट्र पोलीस निघाली.
मी त्यावेळेस कचाटलो तो घरचे म्हणत आहे की आता आजूबाजूचेच लोक निग्लेक्ट करून देतात घरचे, की हा आपडले जाते टाइमपास करत असेल, हा नुसतं काहीतरी रिकाम धंदे करत असेल, याले काही कामाची गोष्टी नाही, एखादी कोणती गोष्टी लोणी पोरगी करून त्या दहावी टेल्स वगैरे काही सापडले. त्या लग्नाच्या धागाने मी पै आलो टाटा मोटरमध्ये जाऊन बसलो पुण्याला जाऊन टाटा मोटरमध्ये काम करायचं, संध्याकाळी आपलं जनरल शिफ्ट करायची. सकाळी 6 वाजतापासून जायचं, 7 वाजता शिफ्ट चालू होती की 3-3:30 वाजता मी शिफ्ट संपत. 3 वाजता शिफ्ट संपली तिथं एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या कडे एक हत्ती होता, त्या हत्तीजवळ जाऊन त्याच्या पायथ्याशी जाऊन मस्त सावली लागत, हवा वगैरे चांगली होती. तिथं जायचे, आपले पुस्तक घेऊन घेतले होते, ते पुस्तकं वाचायचे हत्तीचे 3:30 वाजतापासून तर रात्रीचे 11 वाजू असं बसून राहायचं बिना काही फरक नाही पडत. कंपनीत जेवणच एवढं भेटत होतं की ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत भुकलेलं आहे. रूममध्ये 4 पोरं राहत होते, ते म्हणत होते की बाबा काय बा तू काहीच करत नाही. म्हटलं तुम्ही कितीही भांडे करा, ते सगळे मी धुत जाईल, फक्त मला 11 वाजेपर्यंत करू देत जा, काय करायचं आहे माहिती. मग 11 वाजेपर्यंत करायचं. 29 दिवसच भरले टाटा मोटरमध्ये. टेल्कोसारखी कंपनी त्यावेळेस सरकारी माणसाले कॉन्स्टेबलने सुरुवातले पगार म्हणजे 28 म्हणजे 22-23 हजार रुपये भेटत आहे. टाटा मोटरला 14,000 भेटत आहे. ते अशी कंपनी मी 29 दिवस म्हणजे उद्या पगार होणार आहे. आज पोलीस भरतीची ॲड पडली कॉन्स्टेबलची, तशीच कंपनी सोडून दिली. त्या दिवशी पगार नाही घेतली. घरी आलो तू बापाला दिसलो, बापाला डोक्यात हात ठेवला, आला काहीच नाही केलं, डबल हात बिना पगाराचा घरी आला. आता लग्न तर काही करत नाही, माझ्याजवळ 6 महिने आहेत, 6 महिने द्या. डबल आलो, डबल क्लास लावले. म्हटलं म्हटलं आलो डबल, मग ये म्हणत आहे स्वागतच आहे कधी. डबल स्वागतच आहे म्हणत आलो. डबल सर म्हटलं क्लास जेवढा वेळ होतीशील तेवढा करतो, कारण की टायपिंग सगळ्या संपलं होतं. आपला शेड्यूल थोडा बिघडला होता, अभ्यासाचं थोडं निग्लेक्ट झालं होतं, कारण की करंट अफेअरपासून खूप वंचित झालो. डबल ग्राउंड चालू केलं, फॉर्म भरला, 2 SRPF फॉर्म भरला, त्याच्या ग्राउंडची तयारी चालू केली. त्याच्या 1 महिन्याच्या नंतरच डबल ही ॲड पडली, महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट. सगळं टेक्निकल राहते, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जेवढं सायबर क्राईम सारखे सगळे डिपार्टमेंट या खात्याअंतर्गत येतात. सगळे म्हणजे पर्सनली सगळे जेवढे टेक्निकल कामं असले सगळे याच्यामध्ये येऊन जातात. डिपार्टमेंटची माहिती सांगतो तुम्हाला कसं होईल नंतर. ती ॲड पडली. कॉन्स्टेबलची भरती चालू, प्रॅक्टिस चालू, याची चालू प्रॅक्टिस, दोन्ही आता टार्गेट आपल्या समोर. डेली मग अभ्यास करायचा, रात्रीच्या 11 वाजेपर्यंत वाजो की 3 वाजो. काही टायमाचं भान नव्हतं, कारण की टार्गेट आपण घरी मागितलं होतं 6 महिने. 6 महिन्याच्या नंतर आपल्याला नोकरीवर लागणं आहेच म्हणजे आहे, कारण की काही दुसरा पर्याय नव्हता. मग कंटिन्यू मग याची 2ची भरती मारली. 2ची जशी भरती मारली त्याच्यात ग्राउंड भेटलं होतं 97, कारण की SRPचं ग्राउंड वेगळं असतं थोडं. 3च इव्हेंट होते त्याच्यात. 5 किलोमीटरचे 50 मार्क, लॉंग जम्प आणि हे शूट 25-25 मार्काचे. त्याच्यामुळे 97 मार्क भेटले. त्याचं काही वांधच नव्हतं. परीक्षा दिली, परीक्षा 4 मार्कानं वेटिंगवर आलो 2 मध्ये. म्हणून आपल्याला माहीत पडलं की 2 हे 4 मार्काची वेटिंग कधी कन्फर्म होणारच नाही. त्याच्यानंतर याची मग परीक्षा आली, म्हणजे हेड कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबलची. त्याची परीक्षा दिली. जालना टाकलं प्रिफरन्स, कारण की जालना 2 जागा शिल्लक होत्या, म्हणून जालना प्रिफरन्स टाकून दिलं होतं. जालना फॉर्म भरला, परीक्षा दिली, त्याचा रिझल्ट लागला. सगळ्यात त्याचा 5 इव्हेंटमध्ये परीक्षा राहते. मराठी म्हणजे मराठी व्याकरण नाही राहत, इंग्लिश व्याकरण, GK 20 मार्काचं, गणित 20 मार्काचं, IT 20 मार्काचं आणि 20 मार्काचं इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश कन्व्हर्सेशन राहते. ते आपल्याला त्याच्यात हे करून टाकावं लागते, ट्रान्सलेशन करावं लागते. ते झालं. त्याच्यानंतर मग 2 महिन्यांनी लिस्ट लागली. लिस्टमध्ये नाव दिसलं. ओव्हर मार्कवरती काही विशेष नव्हतं, 66 मार्कावर निघून गेलो होतो. लिस्ट लागली, डॉक्युमेंटसाठी बोलावलं. त्याच वेळेस समजलं की आता आपण जमतो. सोबत अक्षय ठोसरही होता, त्याची ओळख कशी नसते तुम्हाला, आता गेला तुम्ही ट्रेनिंग घ्या. त्याच्यानंतर मग लिस्टमध्ये गेलो, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे झाले. वाट पाहत बसलो. त्या 2 महिन्यांत डबल लिस्ट लागली फायनल.
फायनल द्यायची क्वालिफाय, त्याच्यामध्ये डायरेक्टली नाव घेऊन गेलं सिलेक्शनमध्ये. आता माहीत पडलं की सिलेक्शन आहे मेडिकलसाठी. अकोला गेलो, अकोला मेडिकल झालं, वाट पाहत बसलो ट्रेनिंगची, कधी येते लेटर वगैरे. 6 महिन्यापर्यंत वाट पाहिली, 6 महिन्यापर्यंत काही झालं नाही. गावचे लोक माणसं वगैरे सगळे मोबा झाला आहे, हा लागला आता. प्रत्येक जण चिडवत जाय पोलीस करून. ते म्हटलं लागला होता, हा लागला नाही, 6 महिने झाले गावातच आहे अजून. 6 महिन्यानं मग डबल काळजी राहते आपली. त्याची भरती काळजी राहायची, काय होते काही नाही. संशोधक असतात ते. म्हणजे आपल्या लाग्याची सगळ्यात जास्त काळजी त्याईलीच असते की. संशोधक असतात ना ते. 6 महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात 13 ऑगस्टला लिस्ट पडली की तुम्ही डायरेक्टली तुमचं ट्रेनिंग नाही आहे, तुम्ही जॉईनिंग होऊन जा. मॅनपॉवर शॉर्टेजसाठी तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊन जा. फक्त जालन्यात गेलो, 1 वर्षापर्यंत राहिलो. 1 वर्षापर्यंत ट्रेनिंग झाले नाही. बस वर्दी घ्यायची, म्हणजे खांद्यात 3 पित्या घेऊन फिरायचं. काहीच माहीत नाही, पोलीस चाललं नाही तसं नाही, काहीच नाही, म्हणजे काही समजच नाही की हा पोलीस आहे म्हणून. सगळे म्हणून अडवत जाय. कुठे सिटीमध्ये गेलो की कार्याबाती इकडे कोणते पोलीस आहे, ASI BSI वगैरे पकडत होते. या खांद्यावर 3 आले कसे, ते हेड कॉन्स्टेबल आहे म्हटलं मी. हेड कॉन्स्टेबल आय कार्ड दाखव म्हणे. आता ट्रेनिंग झाल्याशिवाय आय कार्ड देतील कुठून, आय कार्डही भेटलं नाही. नेलं तिकडे म्हणता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले की हा तो तर या पोलीस आहे म्हणून. एवढ्या लहान वयाचा हेड कॉन्स्टेबल नसतेच म्हणे, सगळे म्हातारे असतात म्हणजे 15 वर्ष सर्व्हिस झाल्यावर हेड कॉन्स्टेबल भेटते. एवढे कमी लहान वयाचे हेड कॉन्स्टेबल नसतातच. नेलं तिकडे, म्हटलं आमचं PI आहे तिकडे खाताच आहे, तुम्ही जालना डिस्ट्रिक्टला फोन लावा. सायबर क्राईममध्ये बसलेले असतात, कंट्रोल रूममध्ये कधी फोन लावा, त्याला फोन लावा. ते सांगायचं की हा पोलीस आहे म्हणे, आमचाच माणूस आहे. तरीपासून मग आमच्या ते पिद्या काढून घेतल्या, आम्हाला व्हाईट रिबन लावली. तेपासून माहीत पडलं की IPS असो की कोणी असो, PSI असो, कॉन्स्टेबलच्या वरचं जे पद आपण लागेल, PSI जरी असो की हेड कॉन्स्टेबल ASI कोणतेही पद भेटते. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच निघतात जागा. हेड कॉन्स्टेबल पासून ते ASI निघतात, PSI निघतात, सगळे निघतात. DSP डायरेक्ट तुम्हाला माहितीच आहे, राज्य सगळे वाद असतील, सगळ्या जागा निघतात. पण ते आपल्याला पद डायरेक्ट भेटत नसते, त्याचं आपल्याला मग रिबन लावावं लागते. स्टारही नाही आपले, PSI जरी असला तर बिना स्टारचं राहावं लागते. ते हे होईपर्यंत मग राहायला लागलं बिना याचं. तिथे ट्रेनिंग झाली, 12 महिन्याची ट्रेनिंग असते हेड कॉन्स्टेबल पदाची. नॉर्मल कॉन्स्टेबलची 9 महिन्याची ट्रेनिंग असते, 9 महिने 9 दिवस. हेड कॉन्स्टेबल लागला की 12 महिने ट्रेनिंग असते. वायरलेस डिपार्टमेंटसाठी क्वालिफिकेशन पाहिजे. यावर्षी जागा निघणार आहेत, कोणाचा ITI झाले असेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, अजून कोपा, सगळे टेक्निकल ब्रँचमधून जेवढे कोर्स येतात ITIचे त्याच्यात सगळे याच्यामध्ये चालतं. ग्रॅज्युएट पाहिजे की 12वी? त्याला 12वीच पाहिजे. ग्रॅज्युएशनचं काही नाही. YCM मध्येच मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट दोन्ही एकसारखा झाला. YCM मध्येच ग्रॅज्युएशन योग्य असते. जे आपल्या क्लासचे लागले की नाही, आता समजा विशाल तुमच्या समोरच बोलला, पण आपल्या क्लासचे आतापर्यंत जेही लागले ते जवळपास ग्रॅज्युएशन YCM मधून आहे. YCMचं हेच आहे ना, आपल्याला वेळ भेटते अभ्यासासाठी. रेग्युलरमध्ये वेळ भेटत नाही, कारण की तिकडे भरपूर वेळ अभ्यास करायला लागते. आणि महत्त्वाची गोष्ट तिकडे काही चालत नाही परीक्षेच्या वेळेस. YCM मध्ये सगळं ऍडजस्ट होते. तुम्ही भरपूर वेळ, आता मला माहिती आहे कॉलेजमध्ये तुम्ही भरपूर वेळ कायच्यात गमावता. याचं आहे का म्हणते माही पाहिजे, मायच कसं नाही म्हणते रे. म्हणून फॉर्म भरायचा वेळेस एकच वेळ विचार करा पद कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला. तुम्हाला जर कॉन्स्टेबल पद घ्यायचं असेल, कॉन्स्टेबल पद घेतल्यानंतर तुम्ही तिकडे पस्तावा शकता. म्हणून जेवढ्या मोठ्या पदाची तयारी करता येत असेल तर करा, होते, काही विषय नाही. कारण की आता तिथं गेल्यानंतर अपेक्षा भरपूर वाढतात की बाबा आपण PSI त्याचं पद समोरच्याचं पाहिलं की ते पद घ्या वाटते आपल्याला. आता तिकडे ते डिमांड वाटली की सगळे ते 3 वर्षापासून वाट पाहत होतो डिपार्टमेंटची. डिपार्टमेंटल एक्झाम निघेल, कधी डिपार्टमेंटल PSI. आता निघाली इकडून तिकडून त्याच्यासाठी आलो चक्रा मारू आली तरी हे झालं. तरी म्हणत होते पोरं की बाबा क्लासमध्ये बसतो, आता सामान्य काही नाही. तेव्हाही सामान्यच होतो, आताही सामान्यच आहे. बोलायचाही फायदा नाही पडला. हेच भाषा तिकडेही बोलतो, हेच भाषा इकडेही बोलतो. आपलीच भाषा आहे, आपलीच पहिचान असते. तेव्हा भाषेवरूनच ओळखल्या जाते की आपला माणूस आहे, आपल्याला माणूस आहे.
जे काय ते सरळ सरळ सांगून द्यायचं का बरोबर. काही लाजच नाही आपल्या भाषेचे. बस भाषा आपण नोकरीवर लागलो, हे लागलो, पगार वाढला, नोकरीवर लागलो. आमच्या आपल्या क्लासले पहिले प्रथा तू होता तेव्हा. प्रथा हा. म्हणजे प्रथा. आता कुठे कसे करत आहेत, ऊन आहे बा, ऊन वाढलं. आता नाही, यावर्षी नाही तसं. आता यावर्षी बहुत आश्चर्य झालं मला. ऊन वाढलं, मे महिना लागला, एप्रिल महिना लागला की डायरेक्ट घरी राहा बा 1 महिना, ऊन घेऊन लागेल. ऊन लागेल घरात होतो. तेव्हाची गोष्ट आठवते मला. तेव्हा 5-6 एका बॅचले 1.5ची बॅच होती ना तुम्हाला, हो, दीड. त्याला 5-6 पोरं राहिले फक्त. 5-7 पोरं येत जात, कारण मग ऊन लागते. सकाळच्या बॅचले सगळे येत जात, 1.5च्या बॅचले 5-6 पोरं येत जात किंवा जर ऊन लागते, आम्ही येत नाही एवढ्या उन्हात वगैरे वगैरे. तर पावसाळ्यात हा एकटाच त्या 5-6 पोरीत हा एकटाच समोरून बघत जा माझ्याला. एक दिवस मिळायला म्हटलंही होतं, काय आलं का 5-6 पोरला तू सकाळी येत होते. हा नाही सर, मला मागे होत नाही म्हणे, ऍडजस्ट मला एकट्याला शिकवा म्हणे बाबा. एकटा आलो म्हणजे पाऊस जरी पडला, समजा पाणी जरा आलं वरून, भरपूर म्हणजे कोणाच्या गावाला नाल्यातून पाणी जाते, वरून गाड्या येत नाही, कुणाचे काय येत नाही, मी एकटा येऊन बसतो. सर कोणीच नाही आलं काय, पाणीच तेवढं आलं म्हणून. आता काय करतात, बसू द्या सर म्हटलं, मी एकटाच बसतो आहे म्हटलं, तुम्ही करा रिव्हिजन, मी करतो, तुम्ही त्या सांगा. पण खरंच अभ्यास असते, तो बरोबर जर केला रोज. अभ्यासाचं काहीच नाही, टेक्निक आहे. प्रश्नावरून कोणा प्रत्येकाची वेगळी टेक्निक असते अभ्यास करायची. ठीक आहे, टेक्निक माझी टेक्निक अशी होती, मी सराव प्रश्न संच घेत होतो. आता महाराष्ट्र पोलीस भरतीचा आता तुम्ही कॉन्स्टेबल पदाचा सराव प्रश्नपत्रिका जर घेसाल, आता एक्झाम्पल तुम्ही होम रूल चळवळ जर सुरुवात केली, एखादा प्रश्न जर आला, होम रूल चळवळीची स्थापना कधी झाली, यांनी बेझंटने कधी सुरुवात केली, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून कोण प्रतिनिधित्व केलं, हा जर प्रश्न तुम्हाला एकच जरी आला, महाराष्ट्रातून कोण प्रतिनिधित्व केलं, लोकमान्य येते, हाच प्रश्न जर आला, तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात, मग तुमचं काय काम की ते त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनवर न जाता होम रूल चळवळ ज्यावेळेस तुम्हाला तो प्रश्न आला, एकच प्रश्न आला, त्याच्यातून तुम्ही पुरेपूर होम रूल चळवळ पाठ करणं, तुमचं ते पाहणं, तेच तुमचं काम. त्यावेळेस तो एका प्रश्नावर तो तुमचा पूर्ण होम रूल चळवळ तुमची क्लिअर होऊन जाते त्या एका प्रश्नावर. त्याच्यानंतर ते 100 जरी असले सराव प्रश्न तरी येते, ते कधीच नाही, कारण की एका प्रश्नाच्या आधारे ते एवढं मोठं क्लिअर होते. डीप नॉलेज घ्या बा एका प्रश्नावर सगळं. एका प्रश्नावरून ते बाकीचं होतं. समजा आता पेपर सेट मध्ये तो म्हणते बा 100 प्रश्न आहे, 100 प्रश्न पैकी समजा 25 प्रश्न आपण उदाहरणार्थ पोलीस भरती पेपर सेट किंवा 25 प्रश्न समजा जीएसचे आहेत. किती प्रश्न? 25. त्याला तो म्हणते बा एक प्रश्न होम रूल लीग वरचा आला. कशावरचा? होम रूल लीग. मग त्या होम रूल लीग बद्दल सगळंच वाचून टाक, म्हणजे पुढच्या परीक्षेत जर त्याच्यावर दुसरा कोणताही प्रश्न आला तुम्हाला तो क्लिक करता आला पाहिजे. वंग येऊन जाते, ते सगळंच येऊन जाते. त्याच्या मधात तुम्हाला सांगतो सगळंच येऊन जाते, मुस्लिम लीग येऊन जाते, सगळंच येऊन जाते. तुम्हाला 1905 पासून 1902 पासूनच वाचा लागेल की नाही, मग लिंक लावा लागेल की नाही, इतिहासाची काय लावा लागते, एकदम थोडी समजते की डायरेक्ट कसं काय झालं ते डायरेक्ट समजत नाही. तसा इंटरेस्टही वाढत नाही एका प्रश्नाच्या ना, बरोबर तुमचा एवढा मोठा चॅप्टर क्लिअर होऊ शकते. असे 25 प्रश्न 25 चॅप्टर क्लिअर होती, काही विज्ञानाची होती, काही भूगोलाची होती. असे जर 100 पेपर सेट सोडवले तर मग 2500 होती. कारण की विज्ञान सरचे जे नोट्स होते, ते अस्थि संस्था वगैरे ते सरने नोट्स दिले होते, त्यावेळेस खूपच म्हणजे हे होते, आणि ते परीक्षेत भरपूर आले होते. ज्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा प्रश्न आहे, ते सरांचे नोट्स वगैरे आहेत, ते अजून आहेत, ते भरपूर उपयुक्त आहेत, म्हणजे खूपच कामाचे आहेत, पूर्ण जीवन जातात. BSF सारख्या पोस्टसाठी एकदम हमखास येतात. आता उपनिरीक्षक पद आहे स्टाफ सिलेक्शनचं, त्याच्यात तर येतातच त्या नोट्समध्ये. स्टाफ सिलेक्शन मधूनही PI पद भरला आहे बेटा, उपनिरीक्षक डायरेक्ट. स्टाफ सिलेक्शन मधून सेंट्रलचा PSI लागते, स्टाफ सिलेक्शन मधून सेंट्रल मध्ये PSI लागते, PI लागते बरं. सपोज डायरेक्ट होतात ग्रॅज्युएशनच्या बेसवर, त्याची परीक्षा असते, तेही भरत जा. आपल्याकडे अर्ध्याला माहीतच नाही राहत, की असं असते काय. मलाही माहित नव्हतं. ते माझ्या मोठा भाऊ होता एक, आपल्या मास भाऊ होता आपल्या चंद्रू बाजारचा, तेव्हा मी इथं DED करू आलो. तो स्टाफ सिलेक्शन मधून PI लागला डायरेक्ट, DR भेटलो त्याला. तेव्हा आम्हाला माहित पडलं की स्टाफ सिलेक्शन मधून PI लागते. सगळे फॉर्म पायात जाण, सगळं त्याला 35 भरत्या मारल्या तरी हरवलं, म्हणजे थांबायचंच नाही म्हटलं. 35 भरत्या मारल्यावरही म्हटलं तरी एवढं मोठी गटान भरली, सगळे ऑफलाईन फॉर्म होते त्यावेळेस, सगळे ऑफलाईनच फॉर्म होते. 2000 आता तुम्ही 17 पासून सुरुवात झाली, सगळे ऑनलाईन झाले. त्याच्या अगोदर कुठल्याही कोर्सचा असो, तो कुकचा असला ना तरी काही फरक नाही पडत, जर त्याला नोकरीची गरज आहे अशासाठी, आणि त्याला वाटते की आपल्याजवळ खरंच काहीतरी आहे, अभ्यास चांगला आहे, त्याने मोठ्या पदाचा प्रयत्न करा,
कारण की त्याच्यात गेल्यानंतर अपेक्षा भरपूर वाढतात माणसाचे, बरोबर. अभ्यास करायची जिद्द वाढते, कारण की त्या लेवलचा टॉर्चर असते खालच्या लोकांचा. कॉन्स्टेबल पद असो, हेड कॉन्स्टेबल, ASI, PSI, सगळ्या पदापर्यंत टॉर्चरच असते अधिकाऱ्याचं. म्हणून जेवढं होत असेल तेवढं वरच्या पदाचा प्रयत्न करा. खालच्या पदामध्ये भरपूर आहे पगार, तुम्ही त्या चौघडीचा विचार करता म्हणून तेवढ्या लेवलचा तुम्ही अभ्यास करा. तुमची लेवल वाढवा अभ्यासाची, 2 तासाच्या ऐवजी 3 तास अभ्यास करा, पण स्वप्न PSIच्या वरती पहा, भरपूर फायदा होईल तुमचा होईल. कारण की त्या लेवलचा तुम्ही अभ्यास केला तर त्या लेवलचे तुम्ही कॉन्स्टेबल पद इझी राहील तुमच्यासाठी. नॉर्मल पद, लिपिक संवर्गासारखं हे पद तुमच्यासाठी खूपच आहे. मोठ्या पदाचा जेवढा प्रयत्न करतात तेवढं छोटं पद तुमच्यासाठी काहीच वाटणार नाही. आता इथे सगळ्या सुविधा आहेत, गाड्या एसटी आहेत, मोबाईल आहेत, मोठे मोबाईल आहेत बाबा, मोठे मोठे मोबाईल आहेत. त्याच्या वेळी मोबाईल आहेत ते अजून बहिणीकडे एवढा पहिलं मोठा मोबाईल आहेत, 4-4, 5-5 कॅमेरे आहेत बाबा. कायचे फोटो काढतात त्याच्यात मग 5-5 कॅमेरे. सेल्फी गिल्फी सेल्फी काढा, पण एक वेळ वर्दी वगैरे काहीतरी हा, वर्दीवर सेल्फी काढा. त्याच्यात त्याला म्हणतात एक नंबर, हे कोणती सेल्फी आहे रे साडे कुत्रे विचारत सेल्फी. त्या सेल्फीलाच खरी मजा आहे. फेसबुकवर 10-15 लोक पाहत असतील, 100 पाहत असतील, जाय तिकडे दुसऱ्यात दिसते दोन फेसबुक वर बोलत असतील. वर्दीवर काढा ना, पाहत काही लाईक येतात. कशी वर्दी घालतात दुसऱ्याची. त्या वर्दीत मजा येते, फीड होते. नाव दुसरं त्याच्यावर. त्याला विचारलं पाहिजे नेमप्लेट मध्ये नाव काय टाकू. दुसऱ्याच्या वर्दीत मजा तू आहे. तुम्ही आज स्ट्रगल ऐकलं, खरंच ऐकलं स्ट्रगल कसं असते. खूप मी तुम्हाला ते रोज बोलत राहतो की नाही, स्ट्रगल असते रे, स्ट्रगल असते रे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला माझ्या खोटं वाटलं असेल की बा हाकून बोलते की बा आपण अभ्यास केला पाहिजे, पण ते स्ट्रगल जर तुम्ही समोरच्या तोंडून ऐकलं की मग तुम्हाला समजते. आता तुम्ही जरा कवठ्याचे किती लोक आहेत, भरपूर लोक आहेत इथं कवठ्याचे किती लोक आहेत का इथं? बाकीच्या बाजूला आहेत कवठ्याचे लोक बांबरडा आहेत ना. ह्या बाया 2 पोरी आहेत कुंडा बांबरड्याचे. हे बा हे पोहा आहे, तो आपला तो लोंढे आहे. त्याच्या एसटीत नाही, आता एसटी बंद पडली ती. एसटी बंद पडली म्हणजे आता ते मतदारसंघच खराब झाला तो.